पक्षाच्या आदेशानुसार मी माझा अध्यक्षपदाचा जो अर्ज आहे ते परवा शुक्रवारी माझा सबमिट झालेला आहे। सोबत एबी फॉर्म सहित पक्षाने जो आदेश दिलेला आहे त्या माध्यमातून आपण नगराध्यक्षपदाचा अर्ज भरून मोकळे झालेलो आहोत। काय आव्हान असणार आहे त्यांनी कोणत्या मुद्द्यांवरती? आव्हानही एकच आहेत की आजपर्यंत नगरपालिकेमध्ये जर विकासाच्या बाबतीत जर आपण बोललो गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये देखील जी समस्या शहराला आहे त्या अजूनही बघण्यात दिसण्यात येत आहेत। मागच्या 5 वर्ष आणि नंतर गेलेली 3 वर्ष जिथं बॉडी नव्हती ती अशी जवळ मिळून जवळजवळ 8 वर्ष याच्यामध्ये गेलेली आहे। पण 8 वर्षामध्ये 1 इंचसुद्धा विकासाचं पान हललेलं नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि तो मुद्दा आपण घेऊन निश्चित पुढे जाणार आहोत। नगराध्यक्षाच्या कालखंडामध्ये नागरिकांनी भरभरून आम्हाला जर शुभेच्छा दिल्या तर आपण येत्या 3 महिन्यामध्ये नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर जे प्रलंबित 3 विषय आहेत, मग मच्छी मार्केट आहे, भाजी मार्केट आहे आणि मटण आपलं मच्छी पूर्वरेषेचा एक विषय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण तिथे आल्यानंतर 3 महिन्याच्या आत मार्गी लावणार अशा पद्धतीचा मी चिपळूण शहरातल्या सर्व सन्माननीय नागरिकांना शब्द देणार आहे। माझा प्रचाराचा मुद्दा तोही असणार आहे, कारण आपल्या चिपळूण शहरामध्ये जी आघाडी मागची होती किंवा जे पार्टी होती त्या पार्टीकडून कुठल्याही पद्धतीचा विकास तिथं झालेला नाही। म्हणून आपण त्या पद्धतीनं आज जवळजवळ 2 वर्षाचा आपल्याला कालखंडाचा 2 टर्म आपण नगरसेवक होतो आणि नगरपालिकेची आपल्याला चांगली जाण आहे, काम कुठल्या पद्धतीनं प्रशासनाकडून करून घ्यायचं आणि वरून कशा पद्धतीनं काम मंजूर करून आणायचं अशा पद्धतीचा सर्व अभ्यास आमच्याकडे असल्याकारणानं निश्चितपणे आपण ही जी कामं प्रलंबित आहेत मग त्याच्यामध्ये समजा चिपळूण शहरातली सर्व रस्त्यांची परिस्थिती आपण पाहत आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती आपण नजर टाकून येत्या 3 महिन्यामध्ये ही कामं पूर्ण दिसतील आणि त्याच्यानंतरचा नगराध्यक्षपदाचा टप्पा आपण विकासात्मक एक चांगल्या पद्धतीचं चिपळूण मॉडेल नजरेसमोर आपण नागरिकांच्या ठेवणार आहोत अशा पद्धतीचं मी आव्हान करणार आहे त्यांना आणि विनंती पण देणार। महाविकास आघाडी तुमची की शिवसेना? म्हणून बघा, पक्षाने जो मला आदेश दिलेला आहे त्या आदेशाप्रमाणे मला फॉर्म भरायला सांगितलेला आहे। माझे सन्माननीय विनायकजी राऊत साहेब हे या आपल्या इथल्या शिवसेनेला आदेश देत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व गोष्टी निवडणुकीचा कार्यक्रम सगळा पार पडत आहे। त्यांचा 28 नगरसेवक फॉर्म भरण्याचे आदेश आम्हाला दिलेले आहेत, त्या पद्धतीने आम्ही ते पूर्ण आज करतोय। आज जवळजवळ माझे राहिलेले जे काही 10 नगरसेवक आहेत ते आज उमेदवारी अर्ज भरत आहेत। शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी यापूर्वीच अर्ज भरताना महाविकास आघाडीचे रमेश कदम यांच्याबरोबर एकत्रित संवाद साधला, एकत्रित दिसले, त्यांनी त्या पद्धतीची आमची आघाडी म्हणून सांगितले। तुमच्याकडे वेगळा आदेश कसा काय? मुळात एक लक्षात घ्या, भास्कर जाधव हे आमचे नेते आहेत, आलं लक्षात। त्या आदेशाप्रमाणे त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी आम्ही सुद्धा देखील सगळे होतो त्यांच्यासोबत। आघाडीचा कुठल्याही परिस्थितीतला निर्णय अजून झालेला नाही आहे। ओके, टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।